आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी नाही। जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। मराठा आरक्षण आंदोलनाचा शेवटचा टप्पा आता सुरू झालेला आहे। दडपण आणण्याचा प्रयत्न केला तरी शांत रहा, शांततेत आंदोलन करा, कारण शांततेत ताकद आहे इतिहास घडवण्याची, असं जरांगे पाटील म्हणतायत। ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे। मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेलं आरक्षणाचं हे भगवं वादळ आता नवी मुंबईत पोहोचणार आहे। साधारणतः संध्याकाळच्या दरम्यान नवी मुंबईत मराठा समाज दाखल होईल। पुण्यापासून ते नवी मुंबईपर्यंतचा हा सगळा परिसर एक मराठा लाख मराठा या घोषणेनं दुमदुमून निघालेला आहे। जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा मार्ग अवलंबावा अशी मागणी पोलिसांकडून जरांगे पाटील यांना करण्यात आली। मराठा समाजाला करण्यात आली, मात्र मराठा समाजानं आपला मार्ग आपण बदलणार नाही आंदोलनाचा, पदयात्रेचा, असं स्पष्ट केलेलं आहे। तर ओबीसीतून आरक्षण हे मिळालंच पाहिजे, मग तो मार्ग काट्याचा असला तरी चालेल, पण शांततेच्या मार्गानं आपण आंदोलन करणार। इतकंच नाही तर अगदी शेवटच्या माणसाला, मराठा समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय। आरक्षण कोणते प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे, कोणते कोण आम्हाला नको। त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं। पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे, मराठे एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला। त्यांची चर्चा काय, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचं हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो। गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही। कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका, माझ्यापर्यंत मेसेज तो पोहोचा, मग मी त्याला दाखवतो। सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका। त्यांनी तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्यांनी लोटलंय। अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।